सो असा माझा मेकअप करते माझी मुलगी. दर्शना हेअरस्टाईल करते कारण इतर वेळेस कसं कधीही नेहमी मी हेअरस्टाईल वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. नेहमी असंच एक क्लिप लावायचा, क्लचर लावायचा आणि व्हायचं मोकळं. इकडे अनन्या आहे, त्यांची पण ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे, काही बाकी आहे. इकडे आहे माझी नंदिनी, शार्वी अजून झोपलेली आहे आणि इकडे हेअरस्टाईल चालू आहे. दर्शना बोलली की नानी मी छान मस्त तुझी हेअरस्टाईल करून देते. अजून दर्शनाची तयारी नाही झालेली, ती साडी वेअर करणार आहे मस्त. माहिती नाही वेळ जसा मिळेल तसा, कारण घाई झालेली आहे. सगळेजण काही ना काही चालू आहे सगळ्यांचं तयारी वगैरे. आणि ऑलमोस्ट डेकोरेशन पण झालं आहे, मस्त बॅनर वगैरे समोर लावला आहे. मी तुम्हाला दाखवते, पण तो पडला आहे ॲक्च्युली. करू आपण त्याला दुरुस्त, मग मी तुम्हाला दाखवते. सो अशी आमची जरा धावपळ चालू आहे. मी असा ड्रेस वेअर केला आहे, आता मी बसली आहे खाली, दिसणार नाही नंतर दाखवते. आणि दर्शना खूप छान हेअरस्टाईल करते मस्त नेहमी माझी, है ना. आम्ही ट्रेनमध्ये सुद्धा हेअरस्टाईल केलेले आहेत, है ना दर्शू. हां ओके, सो स्टे ट्यून्ड. हां इकडनं मला लूज लूज वाटतं. झाली माझी तयारी. तू घाल तर मी सांगते तुला सगळं. इथून मधून पिना लाव. छान झाली हेअरस्टाईल ना. तू घाल. सो अशी छानशी मस्त तयारी करून मग मी छान छान मस्त ड्रेस वेअर केला. साडी वेअर केली नाही यावेळेस, कारण तब्येत जरा व्यवस्थित नव्हती, जरा विकनेस होता. त्यातल्या त्यात घरातली कामं पण असतात, मग त्याच्यामुळे म्हटले की नकोच, साधासा एक ड्रेस वेअर करू. त्याच्यासाठी बड्डेसाठी हा एक नवीन ड्रेस आणला होता. मिस्टरांच्या चॉईसनी, त्यांच्या आवडीचा कलर त्यांनी आणला होता. डेकोरेशन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी होईपर्यंत आमच्या भाऊरायांची एंट्री झाली. भाऊ बहिणी आणि सोबत माझी विधा छोटी ही पण आली होती. सो मग रक्षाबंधन माझं बाकी होतं. मग रक्षाबंधन मी आटोपून घेतलं. भाऊला मस्त औक्षण केलं. त्याच्यानंतर त्याला छानशी मस्त राखी बांधली. त्याच्यासाठी मी स्पेशल वेगळी राखी आणली होती. त्याचे आशीर्वाद घेतले. मी प्रत्येक वेळेस भाऊचे आशीर्वाद घेते, कारण मम्मी गेल्यापासून मी माझ्या मम्मीला माझ्या भावामध्येच बघते आणि त्यासाठी माझ्या आईच्या जागी माझा भाऊ आहे असं मी समजते. आणि त्याच्यामुळे त्याचे आशीर्वाद घेतले की मला मम्मीचे आशीर्वाद घेतल्यासारखं वाटतं. सो खूप स्पेशल आहे माझा भाऊ माझ्यासाठी. आणि त्याने छानसं गिफ्ट आणलं होतं माझ्यासाठी आणि ते गिफ्ट वगैरे बघितलं. आणि मुलींना पण मस्त आईंनी चारून भरून घेतलं, कारण शार्वीची झोप पूर्ण झाली होती. आणि असं मस्त त्यांचं खाऊन पिऊन त्या मस्त रेडी व्हायला चालल्या होत्या. शार्वीचा आता म्हणजे तिला एक दात आलेला आहे, अजून पूर्ण आलेला नाही आहे, थोडक्यात म्हणजे सुरुवात आहे. तर ती बरंच आता जेवण करायला लागली आहे, म्हणजे अगदी वरण भात. आणि स्पेशल एक गोष्ट अशी आहे की ती तिखट पण छान खाते. मग त्याच्यामुळे तिखटाची पण तिला सवय आहे, मग इतकं काही वाटत नाही. मग त्याच्यामुळे तिला पण भरवून घेतलं छान आईंनी थोडंफार. त्याच्यानंतर मग तिची तयारी करायला घेतली. दादांनी हातातले जे तिचे कडे होते ते तिला घातले आणि ते पाहून ती खूप खुश झाली. त्याच्यानंतर मी मस्त तिला तिचा फ्रॉक वेअर करून दिला आणि फ्रॉक तिला एकदम छान परफेक्ट बसला होता. आणि ती पण खूप खुश होती फ्रॉक बघून. आईंनी तिला पकडलं होतं आणि मला जरा मदत करत होत्या. दादांनी दोन्ही हातामध्ये मस्त कडे घातले, तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि खूप खुश झाली होती ती. सो अशी छानशी तयारी केली. मस्त तिला एक छान हेअरबँड लावला. सोबतच तिचा साहिल दादा मोठा जो आहे तर त्याने अशा सुंदरशा पैंजण तिच्यासाठी करून आणल्या होत्या तिला बर्थडेचं गिफ्ट म्हणून. मग मोठ्या मम्मीने तिला मस्त ह्या पैंजण घातल्या
आणि छुमछुम असा पैंजण वाजत होत्या आणि हल्ली ती एक दोन पावलं चालायला लागली आहे. त्याच्यामुळे तिला पण ते छान वाटणार होतं नंतर. पण ते पैंजण घालताना जरा तिला रडू आलं. मग त्याच्यामुळे तिला थोडंसं मी नादवायला घेतली. तिला जरा डेकोरेशन वगैरे दाखवलं. म्हटले बर्थडे सुरुवात होण्याआधीच तिला थोडंसं नादवून घेऊ, नाहीतर जास्त रडायला लागली तर मग वाढदिवस करून देणार नाही, छान सेलिब्रेशन करून देणार नाही. मग असं मामांनी पण थोडासा तिला नादवली. थोडासा हेअरबँड वगैरे लावून देत नव्हती, कसा तरी तो हेअरबँड आम्ही तिला लावला थोडासा नादवून. सो अशी मामांच्या लाडक्या भाचीची बर्थडेची तयारी झाली आणि मस्त ती केक कट करण्यासाठी रेडी झाली आणि मग आम्ही पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि मग अशा पद्धतीने शार्वीच्या छोट्या मोठ्या भावंडांनी तिच्यासोबत काही छानसे फोटोज क्लिक केले आणि माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवसाची अशी काहीशी सुरुवात झाली होती, ज्याच्यामध्ये रडत घाईत गडबड गोंधळ असा तिचा चालू होता. आणि मग छानशी तिची तयारी वगैरे करून हे असं बर्थडे आमचा सुरू होता. त्याच्यामध्ये सगळे पाहुणे जमा झाले होते तिला छान आशीर्वाद देण्यासाठी. आणि मग तिचा हा सुंदरसा केक तयार करून आणलेला होता, ज्याच्यावर तिचं छानसं नाव होतं. तिच्या फ्रॉकला सूट होईल असाच तो केक होता, म्हणजेच व्हाईट आणि ब्ल्यू कलरमध्ये. आणि शार्वीचं असं रडणं चालूच होतं थोडंफार, कारण तिला कोणाकडेच जायचं नसतं. तिला फक्त मलाच म्हणजे चिकटलेली असते ती, तिला फक्त मम्माच हवी असते, मम्मा किंवा आई, नाहीतर मग पप्पा, बाकी तर कोणाकडेच तिला जायचं नसतं. तर असं थोडंसं तिला नादी लावून वगैरे थोडंफार आम्ही जरा म्हटलं औक्षण वगैरे करून घेऊ. मग तिच्या आत्यांनी तिचं औक्षण करायला सुरुवात केली आणि जेवढे सगळे आले होते तेवढ्यांनी सगळ्यांनी तिचं औक्षण वगैरे व्यवस्थित करून घेतलं आणि तिला छान चांगले मस्त आशीर्वाद दिले. तेव्हा ती शांत बसली होती आणि बलूनसोबत खेळत होती. आणि बाकीच्या मुली आहेत छोट्या म्हणजेच नंदिनी, अनन्या आणि आमची विदा. तर मग या पण मस्त तिच्या बाजूला उभ्या होत्या आणि खरंच चौघींना बघून इतकं छान वाटत होतं. ही आमची 4 जणींच्या ज्या चौघडी आहे, तर मग ही भारी दिसत होती एकदम. आणि मग नंतर मोठ्या मम्मींनी पण मस्त तिचं औक्षण करून घेतलं.
आणि असा मस्त शार्वीचा वाढदिवस साजरा झाला आणि मस्त तिने केक कटिंग करून दिला. तितकंच जास्त महत्त्वाचं वाटलं. नाहीतर एरवी कसं मुलं खूप जास्त रडत असतात, पण ती एवढी काही रडली नाही. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी बिर्याणी बनवलेली होती, म्हणजे बाहेरूनच आणली होती, कारण घरी इतकं पॉसिबल झालं नसतं. मग त्याच्यामुळं बाहेरूनच मागवली होती. सगळ्या पाहुण्यांसाठी जेवणं वगैरे ठेवली होती. आजूबाजूचे लोक येऊन सगळे जेवण वगैरे करून गेले. मग घरातल्या सगळ्यांनी जेवण वगैरे करायला घेतलं. मग पप्पा, दादा, शार्वीचे मामा, मामी आणि बाकी इतर मंडळी यांनी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर शार्वीचं असं काहीचं खेळणं चालू होतं. तिला मस्त फ्रेश केलं आणि छान मस्त ती खेळत होती. आणि हे बघून मला खूप छान वाटले की तिने वाढदिवस छान सेलिब्रेट करून दिला. पप्पा पण असे निवांत शार्वीचे बसले होते आणि रात्रीचे 11:30-12 वाजत आले होते. आमचंही सगळं आटोपायचं बाकी होतं आणि तेव्हा शार्वी अशी खेळत होती. सो अशा पद्धतीने माझ्या शार्वीचा वाढदिवस मस्त साजरा झाला. आताच भाऊ, वहिनी आणि पप्पा आणि बाई आले होते, तर तेही आत्ताच जस्ट गेले. आता 11:30 वाजलेत रात्रीचे आणि असं डेकोरेशन वगैरे आहे छान. इकडे आहे शार्वी फ्रेश झाली आहे मस्त आता. हाय कडा हाय कडा हाय कडा हाय. आणि मुलींची इथे सगळी मस्ती चालू आहे. आम्हाला सगळं आवरायचं, अजून फ्रेश नाही झाले मी. आता फ्रेश होते. सगळ्या घरामध्ये, किचनमध्ये आता जरा पसारा पडलाय. इकडे जाऊबाईंचं काम चालू आहे माझ्या आणि हा आमचा किचन असा पूर्ण भरलाय. बिर्याणी मागवलेली होती, सगळ्यांचे जेवण झाले आणि असा पूर्ण पसारा पडलाय. काही बिर्याणी थोडीफार उरली आहे, ती सगळी वगैरे काढून घेतो. काही भांडे वगैरे आवरायचे ते सगळे आवरसावर करून घेतो. आणि ठीक आहे, तर मग चला हा आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. माऊचा ड्रेससुद्धा आहे आणि हा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो stay tuned for another videos. Thanks for watching and bye bye. Say bye. Bye. Come. आमचं चाललंय खेळ. नंदिनी. बाय बाय. बाय करा. बाय.